ओम नमो भगवते वासुदेवाय. हे जे सगळे शिवगण धावत आले आणि आक्रमण करायला लागले यज्ञशाळेवर. त्याच्यात काही खुजे होते, बुटके होते, ठेंगू होते, काही पिवळसर रंगाचे होते, काही भुऱ्या करड्या रंगाचे होते, कोणी मगरीसारखं तोंड असलेले होते, कोणाचं पोट मगरीसारखं होतं. अनेक चित्र विचित्र आकार देह धारण करणारे हे सगळे शिवगण होते. आणि त्यातल्या काहींनी यज्ञशाळेचा जो पूर्व आणि पश्चिमेचा भाग असतो त्या भागाला तोडून जाणारे जे खांब आहे त्या खांबांमध्ये आडवे असलेले जे काही वासे आहेत ते वासे उकळून टाकले. प्रागवंश असं त्याला म्हणतात. तेव्हा तो प्रागवंशच त्यांनी तोडून टाकला. काही जणांनी यज्ञशाळेच्या पश्चिमेच्या बाजूला असलेला स्त्रियांसाठी ऋत्विजांच्या पत्नींसाठी जो काही भाग ठेवलेला होता त्याची वासलात लावली. काही शिवगणांनी यज्ञशाळेच्या समोर असलेला जो सभा मंडप होता आणि मंडपाच्या पुढे उत्तरेच्या बाजूला असलेली जी अग्निध्रशाला होती त्याचाही विध्वंस केला. अग्निध्रशाला म्हणजे यज्ञीय मुख्य जे कुंड आहे त्या कुंडामध्ये जो अग्नी प्रस्थापित करायचा तो मुळात दुसरीकडे समंत्रक सिद्ध केला जातो. तो जिथे सिद्ध केला जातो तो अग्निद्र मंडप. आणि तिथे जे ऋत्विज असतात त्यांच्यावर दायित्व असतं, जबाबदारी असते की तो अग्नी कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याकडे विझला जाऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी. तेव्हा अशा अग्निध्र शाळेतही त्यानं नुकसान केलं, तोडमोड केली. यजमानासाठी जी काही विशेष जागा होती, मंडप होता, त्याची विल्हेवाट लावली. यज्ञीय स्वयंपाक करण्यासाठी म्हणून जे काही भूतपाकखाना होता त्याची तोडमोड केली. कित्येकाने यज्ञीय उपकरणं जी असतात ती यज्ञीय उपकरणं पात्र तोडून टाकली, मोडून टाकली. काहींनी तो अग्नीच विझवायचा प्रयत्न केला. काहींनी त्या यज्ञकुंडामध्ये मूत्र विसर्जनही केलं. आणि काही लोकांनी त्या यज्ञवेदीच्या बाजूला चारी बाजूंनी जे दर्भ पसरलेले असतात ती जी सीमासूत्र असतात ती सुद्धा तोडून टाकली. काही शिवगण यज्ञ मंडपातल्या मुनींना छळायला लागले, त्यांचे हालहाल करायला लागले. काही जणांनी यज्ञ मंडपातल्या स्त्रियांना धमकवायला, घाबरवायला सुरुवात केली. काहींनी जवळचे जे काही देवगण होते जे धावायला लागले घाबरून त्यांना पकडून ठेवलं. भगवान शंकरांचा जो मणिमान नावाचा गण होता त्यानं भृगु ऋषींना बांधून ठेवलं. वीरभद्र नावाच्या गणानं दक्ष प्रजापतीला कैद केलं. त्याचप्रमाणे चंडीश नावाच्या गणानं उषा ह्या देवतेला पकडलं. नंदीश्वरानं भगदेवतेला पकडलं. ज्या वेळेला दक्षानं भगवान शंकरांचा सर्व प्रजापतींच्या सभेत अपमान केला त्यावेळेला हे भृगु आपल्या दाढीवरनं हात फिरवत होते आणि मिशांना पीळ भरत हसत होते. ही त्या मणिमानाला आपसूक झालेली प्रेरणा आहे की माझ्या स्वामींचा तुम्ही अपमान करताय ना, आता तुमची दाढी आणि मिशीत उपटून टाकतो. तसा हा जो उषा होता त्यांनी सुद्धा त्या सभेत दक्षाकडे नेत्रपल्लवी करत डोळे मिचकावत त्याला शंकरांची निंदा करण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्या पुरुषाचे डोळे फोडले. भगदेवता जी होती ती आपले दात विचकून हसत होती. त्यांचेही दात या नंदीश्वरानं पाडले. ही सगळी भयंकर भीतीदायक अशी पार्श्वनाथानं केलेली लीला बघितल्यानंतर आणि त्याचबरोबर त्यांनी अन्य शिवगणांनी
दगडा वगैरे मारून दगडफेक करून सगळ्यांना अतिशय त्रस्त केलं, तंग केलं. आणि जेवढे म्हणून तिथे ऋत्विज होते, सदस्य होते, देवता लोक होती, ते सगळेच्या सगळे तिथून पळून जायला लागले. भृगू सुद्धा तिथे होते. हा सगळा प्रकार बघितल्यानंतर भृगूंनी हातात सुरुवात घेतली. हवीर द्रव्य यज्ञामध्ये अर्पण करण्यासाठी जी पळी असते तिला सुरुवात म्हणतात. ती सुरुवात घेतली आणि एवढ्यात त्या वीरभद्रानं त्यांची दाढी आणि मिशा उपटून टाकल्या. पुढे क्रोधामध्ये भगदेवताचा सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्याला विरूप केलं, जमिनीवर आपटलं आणि त्याचे डोळे काढून टाकले. हा सगळा संहार, दक्षयज्ञाचा संहार होत असताना भगवान शंकर शांत होते. आणि विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या यज्ञसभेमध्ये ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू हे अनुपस्थित होते. ते का अनुपस्थित होते त्याचं कारण पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.